हा तास खूप छान वाटेल, कारण आपण आज जी कविता घेणार आहोत, ती कविता तुम्हाला सगळ्यांना निश्चितच आवडेल अशी आहे. कालच्या तासाला तुम्ही ज्या ज्या ऍक्टिव्हिटी सादर केलेल्या होत्या, रांगोळीच्या वेगवेगळ्या डिझाईन्स असतील, खूप छान छान मास्क सुद्धा तुम्ही काल बनवून पाठवले. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन तुमचं, की तुम्ही क्लासला चांगला रिस्पॉन्स देत आहात असं त्याच्यातून दिसतंय, की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं क्लास कालचा फक्त पाहिलाच नाही, तर पाहिल्यानंतर त्या पद्धतीनं घरी सुद्धा काम केलेलं आहे. आज सुद्धा असंच काम करायचं आहे. आणि आज मात्र आपण, काल तुम्ही जास्त करून ऐकलेलं होतं. आज तुम्हाला बोलायचं सुद्धा आहे आणि तुम्हाला कृती सुद्धा करायची आहे. आपल्याला ही कविता म्हणायची सुद्धा आहे. तर पाहूया आपण ही कविता कशी म्हणायची ती. पहा, कविता ही दादासाहेब कोते यांनी ही कविता लिहिलेली आहे. पान नंबर 14 वर तुमचं पुस्तक जर काढलं, पान नंबर 14 काढा. त्या पान नंबर 14 वर ही कविता आहे. ऐकूया आणि गाऊया 5 नंबरची कविता, म्हणजे 5वा पाठ आहे. फुलपाखरू. आणि या फुलपाखरू कवितेला आपण म्हणणार आहोत. मी ही कविता आधी म्हणून दाखवतो, नंतर मात्र तुम्हाला म्हणायची आहे. माझ्यासोबत नंतर तुम्ही ऍक्शन करून सुद्धा ही कविता म्हणणार आहात. आणि त्यानंतर तुम्हाला घरचा अभ्यास म्हणून ही कविता लिहायची आहे. त्याबरोबरच ही कविता नंतर या कवितेवर दुसरं पण काम आहे, जसं फुलपाखराचं चित्र काढणं असेल, फुलपाखर पाखराची प्रतिकृती तयार करणं असेल, अशा पद्धतीचं काम ही एक्स्ट्रा काम तुम्हाला करायचं आहे यावर. आणि याच्या वर्ग कार्यामधला जो भाग आहे, म्हणजे खाली असणारा स्वाध्याय सोडवणं असेल, कसे ते लिहा किंवा कोठे ती लिही, विविध प्रत्येक रंगाच्या वस्तूंची नावं लिहिणं, हे त्या पानाच्या खाली आहे पहा, ते तुम्हाला लिहायचं आहे. खाली असणारा QR कोड स्कॅन करून सुद्धा तुम्ही दीक्षा ऍप मधून ही कविता ऐकायची आहे. दीक्षा ऍप मध्ये ही कविता तुम्हाला दिलेली आहे. आणि दीक्षा ऍप शिवाय तुम्ही आणखीन युट्यूबवर खूप नुसतं फुलपाखरू कविता असं टाकलं तर अगदी 25-30 वेगवेगळ्या शिक्षकांनी म्हटलेली ही कविता तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हाला जी चाल आवडेल त्या चालीमध्ये ही कविता म्हणा, त्या चालीवरती पाठ करा आणि ऍक्शन करून ही कविता म्हणण्याचा प्रयत्न करा. आता ही फुलपाखरू ही कविता का दिली तुम्हाला, तर फुलपाखराचं जीवन हे फार लहान असतं, छोटं जीवन असतं, पण ते खूप आनंदानं जगतं, खूप आनंदानं. म्हणजे ह्या वेलीवर, त्या वेलीवर, ह्या फुलावर, त्या फुलावर ते इतकं आनंदानं उडत असतं, त्याला पाहिल्यानंतर कोणीही आनंदी होतं. फुलपाखरासारखं आपण पण जगायला हवं. येणारा प्रत्येक क्षण आनंदात घालवायला हवा, आनंदात जगायला हवं. आणि ते आनंद जगण्यासाठी फुलपाखराच्या दुनियेत आपण जायचं आहे. फुलपाखरं कशी जगत असतात, कशी दंग असतात. क्लास सुरू झालेला आहे, प्लीज मध्येच फोन आला की क्लास बंद पडेल. तर फुलपाखरू जसं दंग असतं, आनंदात राहतं, खूप वेगवेगळी स्वप्न त्या फुलपाखराची जशी आकाशात उडण्याची स्वप्न असतात, जशी तशी आपण ही स्वप्न पाहावीत. ते जसं इकडं तिकडं झेपावत असतं, उडत असतं, वेगवेगळ्या रंगांनी नटलेलं असतं, तसं आपलं पण जीवन वेगवेगळ्या गुणांनी भरलेलं असायला हवं. आपलं जीवन हे चांगल्या गुणांनी रंगीबेरंगी झालेलं असावं. म्हणून ही कविता तुमच्यासाठी दादासाहेब कोते यांच्या कविता संग्रहातून ही घेतलेली आहे, फुलपाखरू. तर ही कविता पहिल्यांदा मी म्हणून दाखवतो, त्यानंतर आपण विथ ऍक्शन ही कविता म्हणणार आहोत.
फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, हळूच टिपते फुलांचे रंग. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, हळूच टिपते फुलांचे रंग. फुलावर बसते खुदकन हसते, फुलांचे रंग पंखाना फासते. फुलावर बसते खुदकन हसते, फुलांचे रंग पंखाना फासते. निळसर जांभळे टिपके छान, सोनेरी रंगाची सुंदर कमान. निळसर जांभळे टिपके छान, सोनेरी रंगाची सुंदर कमान. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, पंखाना त्याच्या फुलांचे रंग. तर असे हे फुलपाखरू फुलांच्या दुनियेमध्ये इकडं तिकडं उडत असणार आणि त्याच्याच फुलांच्या दुनियेमध्ये ते दंग असणार. हळूच जाऊन फुलांवर बसतं आणि फुलांचे रंग टिपत, असं हे फुलपाखरू. फुलावर बसून खुदकन हसतं आणि फुलांचे जे रंग आहेत ते रंग जणू आपल्या पंखांना फासतं, म्हणजे सगळ्या पंखांना लावतं. निळसर जांभळे वेगवेगळे छान रंगांचे टिपके त्याच्या अंगावर असतात. कधी सोनेरी रंगाची कमान असते. असं हे फुलपाखरू फुलांच्या दुनियेत दंग असतं आणि पंखांना त्याच्या फुलांचे रंग असतात. असं हे फुलांच्या दुनियेमध्ये रंगेबिरंगी जिथं जिथं फुलं असतात तिथं तिथं फुलपाखरं ही असतातच असतात. फुलं जशी आनंद देत असतात, ती सतत हसत असतात. त्या हसणाऱ्या फुलांवर हे फुलपाखरू जातं आणि ते सुद्धा बागडत असतं, उडत असतं, खेळत असतं, नाचत असतं. फुलांचा सुगंध घेऊन त्या फुलावरून त्या फुलावर ते जात असतं. असं हे दंग झालेलं फुलपाखरू जणू ते रंग घेऊन जातं. हळूच ते टिपत असतं, शोषत असतं, घेत असतं, आपल्या पंखांना लावत असतं, फासत असतं. कधी हसतं, कधी बसतं. वेगवेगळे रंग असतात फुलांचे. एकाच रंगाचं फुलपाखरू नसतं, खूप वेगवेगळ्या रंगाचं फुलपाखरू असतं. कधी सोनेरी, कधी निळसर, कधी जांभळं, असे खूप रंग फुलपाखराला असतात. त्याच्या अंगावर वेगवेगळे टिपके असतात, वेगवेगळी कमान असते. तर असं हे फुलपाखरांचं गाणं आपण पाहिलं. त्या फुलपाखरांच्या गाण्यानंतर म्हणजे ही कविता, ह्या कवितेला आपण आता सगळेजण म्हणणार आहोत. बघूया तुम्ही सगळेजण माझ्या बरोबर ही कविता म्हणायची आहे. कशी म्हणत आहात पाहूया. तुमच्या सगळ्यांचा आवाज आता मी अनम्यूट करत आहे. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. हा, तुम्हाला सगळ्यांनी कविता ऐकली का? सगळ्यांना गुड इव्हनिंग. सगळ्यांना आवाज आला? ठीक आहे. मी म्हणू काय कविता? कोण म्हणणार आहे? आधी आपण त्यानंतर तुम्ही म्हणायचे, नंतर तुम्ही म्हणायचे. आधी मी म्हणून दाखवायचं आणि नंतर तुम्ही म्हणा. चालतंय? चला म्हणा. उभे सगळे उभे राहा. ऍक्शन करायची फुलांची. चला सगळे उभे राहा.
माझा आवाज येतोय ना? सगळे उभे राहा, उभे. चला, फुलांची अशी ऍक्शन करायची. फुलांचा गुच्छ करायचा. असा फुलांचा गुच्छ तयार करायचा. फुलांचा गुच्छ हातावर तयार करायचा. फुलांच्या धुनीत फुलपाखरू दंग. तुम्ही म्हणायचं आता. सगळ्यांनी म्हणायचंय. फुलांच्या धुनीत फुलपाखरू दंग. टिपते फुलांचे रंग. तुम्ही म्हणताय आधी कविता ही, सगळे ऍक्शन करत नाहीत. म्हणा आधी माझ्या पाठीमागं म्हणा. चला म्हणा. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग. हळूच टिपते फुलांचे रंग. बघा, फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग. हळूच टिपते फुलांचे रंग. फुलावर बसते खुदकन हसते. फुलांचे रंग पंखांना फासते. निळसर जांभळे टिपके छान. सोनेरी रंगाची सोनेरी रंगाची सुंदर कमान. सुंदर कमान. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग. पंखांना त्याच्या फुलांचे रंग. त्यांच्या फुलांचे रंग. सगळ्यांनी ऐका, पहा. तुम्ही तसं म्हणता आलं तर म्हणा. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग. हळूच टिपते फुलांचे रंग. हळूच टिपते फुलांचे रंग. फुलावर बसते खुदकन हसते. फुलावर बसते खुदकन हसते. फुलांचे रंग पंखांना फासते.
फुलांचे रंग पंखांना फासते, निळसर जांभळे टिपके छान, निळसर जांभळे टिपके छान, सोनेरी रंगांची सुंदर कमान, सोनेरी रंगांची सुंदर कमान, फुलांच्या दुनीत फुलपाखरू दंग, पंखांना त्याच्या फुलांचे रंग, पंखांना त्याच्या फुलांचे रंग, फुलांच्या दुनीत फुलपाखरू दंग, फुलांच्या दुनीत फुलपाखरू दंग, पंखांना हळूच टिपते फुलांचे रंग, हळूच टिपते फुलांचे रंग, फुलांच्या दुनीत फुलपाखरू दंग, हळूच टिपते फुलांचे रंग, हळूच टिपते फुलांचे रंग, निळसर जांभळे टिपके, बघा फुलावर बसते खुदकन हसते, फुलावर बसते खुदकन हसते, फुलांचे रंग पंखांना फासते, फुलांचे रंग पंखांना फासते, निळसर जांभळे टिपके छान, निळसर जांभळे टिपके छान, सोनेरी रंगांची सुंदर कमान, सोनेरी रंगांची सुंदर कमान, फुलांच्या दुनीत फुलपाखरू दंग, फुलांच्या दुनीत फुलपाखरू दंग, पंखांना त्याच्या फुलांचे रंग, पंखांना त्याच्या फुलांचे रंग, The Bluetooth device is ready to pair. हॅलो, तुम्ही सगळ्यांनी खूप छान पद्धतीने ही फुलपाखरू ही कविता ऐकली असेल. फुलांच्या दुनीत फुलपाखरू दंग, हळूच टिपते फुलांचे रंग, हळूच टिपते फुलांचे रंग, फुलावर बसते खुदकन हसते, फुलावर बसते खुदकन हसते, फुलांचे रंग पंखांना फासते, फुलांचे रंग पंखांना फासते, निळसर जांभळे टिपके छान, निळसर जांभळे टिपके छान, सोनेरी रंगाची सुंदर कमान, सोनेरी रंगाची सुंदर कमान, फुलांच्या दुनीत फुलपाखरू दंग, फुलांच्या दुनीत फुलपाखरू दंग, पंखांना त्याच्या फुलांचे रंग, पंखांना त्याच्या फुलांचे रंग, पंखांना त्याच्या फुलांचे रंग. हा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता
पुन्हा अनम्यूट करतोय. तुम्हाला ही कविता वाचायची आहे. माझ्या पाठीमागं वाचा. माझ्या पाठीमागं कविता वाचायची आहे. मी म्हणल्यानंतर वाचा. मी म्हटल्यानंतर वाचा. मी वाचेन. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू रंग, हळूच टिपते रंग, हळूच टिपते फुलांचे रंग, फुलावर बसते खुदकान हसते, फुलावर बसते खुदकान हसते, फुलांचे रंग रंगताना फसते, फुलांचे रंग पंखाना फसते, निळसर जांभळे इतके छान, निळसर जांभळे इतके छान, सोनेरी रंगाची सुंदर कमान, सोनेरी रंगाची सुंदर कमान, फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, पंखाना त्याच्या फुलांचे रंग, पंखाना त्याच्या फुलांचे रंग. हा यानंतर तुम्हाला अभ्यास तुम्हाला सांगितलेलाच होता की ही कविता लिहायची आहे, ही कविता पाठ करायची आहे, ही कविता चालीवर म्हणायची आहे, ही कविता ऍक्शन करून म्हणण्याचा प्रयत्न करायचा. या कवितेच्या खाली असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं लिहायची, त्याबरोबरच रंगांच्या वस्तूंची, प्रत्येक रंगाच्या वस्तूंची नावं लिहा असं सांगितलेलं आहे. प्रत्येक रंगाच्या वस्तू 3 वस्तू तरी त्यांची नावं लिहायची. जसं निळा रंग तर निळ्या रंगाच्या 3 वस्तू, हिरव्या रंग तर हिरव्या रंगाच्या, वहीमध्ये लिहायची. पुस्तकामध्ये एकच वस्तूचं नाव लिहायचंय, परंतु ह्याच्यामध्ये आपण वहीमध्ये मात्र 3 नावं लिहायची आहेत. का प्रत्येक रंगाची, निळ्या रंगाच्या वस्तू, हिरव्या रंगाच्या वस्तू, पिवळ्या रंगाच्या वस्तू, लाल, पांढऱ्या, काळ्या अशा वेगवेगळ्या रंगांच्या वस्तू, प्रत्येकी 3 वस्तूंची नावं तुम्हाला लिहायची आहेत. आता तुमच्यापैकी कोण ही कविता वाचून दाखवेल किंवा म्हणून दाखवेल, त्याने मला फक्त हात वर करा, मी त्याला अनम्यूट करणार आहे. कारण सगळ्यांना अनम्यूट करणार नाही. ज्याला मी अनम्यूट केलं आहे त्यानं वाचायची. ज्याचा हात वर दिसतोय त्याला अनम्यूट करतोय. गॅलेक्सी J1 Pro असं नाव आहे, त्याला अनम्यूट मी केलेलं आहे. हा आता नाव तुमची दिसत नाही तिथं. गॅलेक्सी J1 Pro. चला आयुष सुरू कर. फुलाच्या दुनियात फुलपाखरे हळूचे पत्ते फुलाचे रंग फुलावर बसते खुदकान हसते फुलाचे रंग पंखांना फसते जांभळे इतके छान सोनेरी रंगाचे सुंदर कमाल फुलाच्या दुनियेत फुलपाखरू रंग पंखांना त्याच्या फुलांचे रंग. चला आणखीन कोण असते? हात वर करा, मी तेवढ्यानंच अनम्यूट करेन.
आता आयुषला म्यूट करतोय. चला दुसरं कोण आहे? गॅलेक्सी J1 Pro. मला नाव दिसत नाही तुला, मी अनम्यूट केलेलं आहे. म्हण की, हात वर केलायस म्हण. गॅलेक्सी J1 Pro ज्यांचा मोबाईल आहे, डोक्याला हात लावलाय तू, म्हण कविता. डोक्याला हात लावलाय कोणी? हा संदीप गोडगे. चला, ज्यांचं मला हात वर दिसतोय त्यांना अनम्यूट करतोय मी. बघू, म्हणा. नेत्रा. खुदा करण्यासाठी फुलांचे रंग पाखरांना फासते निळे जांभळे सोनेरी रंग सुंदर दुनिया फुलपाखरांच्या रंग चला, दुसरं कोण म्हणते? हा म्हणा. तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. हात वर करणार आहे ना, मी अनम्यूट करत चाललोय. चला, म्हणा. फुलांच्या फुलावर बसते खुदकन हसते, फुलावर बसते खुदकन हसते, रंग पंखांना हसते, फुलांचे रंग छान कमान चला, एक जण म्हणत असताना बाकीच्यांनी काही बोलू नका. एक जण म्हणत असताना शुभम, जर ज्यांचा मी माईक म्यूट म्हणजे काढून टाकलेला आहे, माईक सुरू झालेला आहे, ते म्हणू शकतात. मी म्हणू काय शुभम? हा शुभम म्हण. मी म्हणू का? फुलांच्या पिशव्यात फुलपाखरूदंग हळूच तिथे चला, हा, ज्यांचा माईक सुरू झालेला आहे त्यांनी म्हणू शकता. वरद, माईक सुरू आहे का? फुलपाखरांची छान फुलांची
हा फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, हळूच टिपते फुलांचे रंग, हळूच टिपते फुलांचे रंग, फुलावर बसते खुदकन हसते, फुलावर बसते खुदकन हसते, फुलांचे रंग पखाना पासते, निळसर जांभळे टिपके छान, सोनेरी रंगाची सुंदर कमाल, फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, पखानाच्या फुलाचे रंग. ओके जोया. हा याच्यानंतर चला ज्यांना अनम्यूट करेन त्यांनी म्हणायचंय. हा हा म्हण डांगे. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, हळूच टिपते फुलांचे रंग, पंखांना त्यांचे फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, हळूच टिपते फुलांचे रंग, फुलावर बसते खुदकन हसते, फुलांचे रंग पंखांना फासते, जांभळे टिपके छान, सोनेरी रंगांची सुंदर कमाल, फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, पंखांना त्यांचे फुलांचे रंग. छान छान. यानंतर हात वर दिसत नाहीत आता. हँड रेज केलेल्यांना कोण कोण झालंय काय कळेना झालंय. वेदिका तुला अनम्यूट करतोय मी इथून, तुला तिथून होता येते का बघ, तुझा माईक सुरू करता येतोय का? गॅलेक्सी J1 2016 कोणाचा आहे? अनम्यूट इथून होईना झालंय. हा शुभम जरग, तुझ्या स्क्रीनला टच करून तुझा माईक सुरू कर. हा शुभम जरग. हा सुरू कर. माईक बंद केला. म्हणू का? सर म्हणू का? वेदिका. हॅलो सर. हा शुभम सुरू कर घे. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, हळूच टिपते फुलांचे रंग, फुलावर बसते खुदकन हसते फुलांचे रंग, पंखांना हसते,
चला दुसरं कोण म्हणते? रंगांचे कमाल सुंदर कमाल फुलांच्या धुन येतं फुलपाखरू दंड पंखांना त्यांच्या फुलांचे रंग रंग दुर्गेश भीती वाटते सोनेरी रंगांची सुंदर कमाल फुलांच्या दुनियेत फुलपाखरू रंग पंखांना त्यांचे फुलांचे रंग. छान छान दुर्गेश. चला आणखीन दुसरं कोण म्हणते? राजवीर त्या दुनियेत फुलपाखरू दंग हळूच टिपते फुलांचे रंग फुलावर बसते खुदकन हसते फुलांचे